रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 98 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज या अभंगातून धर्म, भक्ती आणि समाजातील खोटेपणा यावर कठोर भाष्य करतात. माणसाची खरी ओळख त्या जन्माने, जातीने किंवा बाह्य रूपाने होत नाही, तर त्यांच्या आचरणाने, गुणाने आणि कर्माने होते. हा अत्यंत महत्त्वाचा संदेश या अभंगातून दिला आहे. धर्माच्या नावाखाली स्वार्थ करणारे, लोभाने प्रवचन किंवा कथा सांगणारे लोक समाजात चुकीच्या मार्गावर नेतात. अशा लोकांवर तुकाराम महाराज तीव्र शब्दात टीका केली आहे. या अभंगात महाराज सांगतात की देवाला जातीपेक्षा माणसाने गुण अवगुण महत्त्वाचे वाटतात. जो माणूस लोभ, आशा आणि स्वार्थ यामुळे धर्माचाही व्यापार करतो, तो अधोगतीला जातो. भक्ती ही शुद्ध मनाने करावी. तिचा उपयोग पैसा, मान सन्मान किंवा स्वार्थासाठी करू नये. तर चला अभंग पाहूया. कन्या गो करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नावे. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातीशी कारण नाही देवा. आशा बुद्ध नाही करू ते करीती, तुका म्हणे जाती नरकामधी. कन्या गो करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नावे. या ओळीत तुकाराम महाराज सांगतात की समाजातील त्या लोकांवर टीका करतात जो धार्मिक कथा, कीर्तन, प्रवचन किंवा देवभक्ती याचा उपयोग पैसा कमवण्यासाठी करतात. कथेचा विक्रा म्हणजे देवकथा विकणे, म्हणजे धर्माचा व्यापार करणे. कन्या गो या शब्दात महाराजांनी मोठ्या पवित्र गोष्टीचा उल्लेख केला आहे. कन्या आणि गाय या भारतीय संस्कृतीत पवित्र मानल्या जातात. जसे कन्या किंवा गाय विकणे पाप समजले जाते, तसेच देवकथा विकून पैसा कमवणे हेही अत्यंत चुकीचे आहे. महाराज म्हणतात की असा मनुष्य खरा चांडाळ आहे. इथे चांडाळ हा शब्द जातीसाठी वापरला नाही, तर वाईट आचरण असलेल्या व्यक्तीसाठी वापरला आहे. जो माणूस धर्माचा उपयोग स्वतःच्या लोभासाठी करतो, तो कितीही मोठा, विद्वान किंवा उच्च जातीचा असला तरी त्याचे आचरण नीच आहे. या ओळीतून संत तुकाराम महाराज समाजाला सावधान करतात की धर्म हे आत्मशुद्धीचे साधन आहे. त्याचा बाजार मानणे हे पाप आहे. आजच्या काळातही काही लोक धर्माच्या नावाने लोकांची फसवणूक करतात, अंधश्रद्धा पसरवतात किंवा पैसा गोळा करतात. अशा लोकांपासून दूर राहण्याचा संदेश महाराज देतात. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातीशी कारण नाही देवा. या ओळीत तुकाराम महाराज अत्यंत मोठा संदेश देतात. ते म्हणतात की माणसाचे श्रेष्ठत्व किंवा नीचत्व हे त्यांच्या गुण आणि अवगुणांवर ठरते. देव माणसाची जात पाहत नाही, तो त्याचे कर्म आणि स्वभाव पाहतो. यातीशी कारण नाही देवा म्हणजे देवाला जातीचे काही कारण नाही. देवासाठी सर्वजण समान आहे. जर एखादा माणूस चांगले गुण, दया, प्रेम, नम्रता आणि भक्ती ठेवत असेल तर तो देवाला प्रिय आहे. पण जर एखाद्या व्यक्तीत लोभ, अहंकार, कपट आणि स्वार्थ असेल तर तो उच्च जातीचा असूनही देवाला मान्य नाही. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अनेक अभंगात जातीभेदाचा विरोध केला आहे. ते सांगतात की खरा धर्म म्हणजे मानवता. माणूस मोठा त्याच्या जन्मामुळे नाही, तर त्याच्या चांगल्या आचरणामुळे आणि कर्मामुळे होतो. ही ओळ समाजातील अन्यायकारक जातीभेदावर प्रहार करते. त्या काळात लोक जातीवरून श्रेष्ठ कनिष्ठ मानत होते, पण संतांनी भक्ती मार्गातून सर्वांना समान मानले. या ओळीतून तुकाराम महाराजांनी समाजातला समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला आहे. आशाबद्ध नाही करू ते करीती, तुका म्हणे जाती नरकामधी. या ओळीत महाराज लोभ आणि स्वार्थाने केलेल्या कर्माबद्दल सांगतात. आशाबद्ध म्हणजे अपेक्षा, लोभ किंवा स्वार्थाने बांधलेले जे काम निस्वार्थपणे करायला हवे ते लोक स्वार्थासाठी करतात. धर्म, कथा, कीर्तन, पूजा किंवा भक्ती हे देवासाठी आणि आत्मशुद्धीसाठी असते, पण काही लोक त्याचा उपयोग पैसा, प्रसिद्धी किंवा मान मिळवण्यासाठी करतात. असे लोक चुकीच्या मार्गावर जातात. तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांची अधोगती होते.
जाती नरकामध्ये म्हणजे ते नरकासमान दुःखात पडतात. येथे नरक हा फक्त मृत्यूनंतरचा नसून लोभ, असत्य आणि स्वार्थामुळे माणूस आयुष्यातही दुःखी होतो हे सांगितले आहे. स्वार्थामुळे मनुष्याचे मन अशांत होते. त्याला खरी भक्ती, समाधान आणि आनंद मिळत नाही. त्यामुळे महाराज सांगतात की भक्ती करताना मन शुद्ध आणि निस्वार्थ असावे. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी 3 महत्त्वाचे संदेश दिले आहे. पहिला आहे धर्माचा व्यापार करू नये. देवकथा, भक्ती किंवा धर्म हे पैसा कमवण्याचे साधन नाही. दुसरा आहे जात नव्हे तर गुण महत्त्वाचे आहे. देव माणसाचे कर्म, स्वभाव आणि भक्ती पाहतो. तिसरा आहे लोभ आणि स्वार्थ माणसाला अधोगतीकडे नेतात. निस्वार्थ भक्तीच खरा आनंदाचा मार्ग आहे. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग समाजाला सत्य, समता आणि शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवतो. माणसाने धर्माचा उपयोग स्वार्थासाठी न करता आत्मशुद्धीसाठी करावा. देव सर्वांना समान मानतो, म्हणून जातीभेद, अहंकार आणि लोभ सोडून प्रेम, दया आणि चांगले आचरण स्वीकारावे. हा अभंग आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आजही धर्माच्या नावाने स्वार्थ, दिखावा आणि व्यापार होताना दिसतोच. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरी भक्ती ही मनातील प्रामाणिकपणा, नम्रता आणि निस्वार्थ भावनेने असते. रामकृष्ण हरी.